श्रोतेहो नमस्कार. क्रीम्स हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ट्युबरक्युलोसिस म्हणजेच क्षयरोग याविषयी जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत क्रीम्स हॉस्पिटलचे श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील बाकमवार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, श्वसनाचे आजार म्हटलं की सगळ्यात आधी टेन्शन येतं लोकांना, कारण श्वास हा खूप महत्वाचा असतो आणि त्यात टीबी जर म्हटलं तर एक काळ असा होता की खूप भीती वाटायची लोकांना. टीबी झाल्यानंतर आता पुढे काय, हळूहळू बदलत गेलं, विज्ञानानं प्रगती केली आणि त्यावर औषध देखील आलं. त्यामुळे आता थोडंसं स्वरूप पालटलेलं आहे, पण अतिशय घातक असा आजार आहे असं त्याला म्हणता येईल. तर आजच्या भागात आपण ट्युबरक्युलोसिस विषयी जाणून घेणार आहोत. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, टीबी ज्याला म्हणतो, हा नेमका काय असतो, काय बदल होतात शरीरात? बघा, ट्युबरक्युलोसिस क्षयरोग, जसं आपण मराठीत क्षयरोग म्हणतो याला, तर हे एक बॅक्टेरिया आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस त्याचं नाव आहे हे. तर यामध्ये असं असतं की जो बॅक्टेरिया आहे जो वातावरणात असतो, जो आपल्या श्वसन नलिके थ्रू मेनली फुफ्फुसाला इन्व्हॉल्व करतो, म्हणजे फुफ्फुसाला अफेक्ट करतो. तर ते श्वसन नलिके थ्रू आपल्याला, जसं आपण खोकला करतो किंवा स्नीजिंग शिंका करतो, ते ड्रॉपलेट्स जे निघतात त्याद्वारे आपल्या फुफ्फुसामध्ये ते नाकाद्वारे तोंडाद्वारे ते एंट्री करतात फुफ्फुसापर्यंत. ते फुफ्फुसात गेल्यानंतर काय होतं की बेसिकली ते आतमध्ये ॲल्व्हुलाय म्हणजे शेवटच्या पार्टपर्यंत जाऊन तिथे इन्फ्लामेशन करतं. आपली शरीराची प्रतिकारशक्ती एक अशी असती की त्याच्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे त्याच्या भोवती एक कव्हरिंग आवरण असं निर्माण करतं शरीर. तर त्यामुळे एक प्रतिकारशक्तीमुळे ते तिथे एक लॅटंट फेजमध्ये पण राहू शकतं, किंवा ज्या लोकांना प्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांमध्ये ॲक्टिव्ह इन्फेक्शन होऊ शकतं. तर मेनली हे फुफ्फुस जे आहे ते आपलं श्वसन नलिकेशी अटॅच असल्यामुळे आपण श्वास घेणे आपल्याला आवश्यक आहे. डे रुटीन प्रत्येक मिनिटाला आपण जसं 16 ते 20 वेळा श्वास घेतो, त्या श्वासामध्ये बरेच ऑर्गॅनिझम असतात, ते जातात. त्यामध्ये मेनली भारतामध्ये ट्युबरक्युलोसिस हे एवढा कॉमन डिसीज आहे की जगामध्ये जेवढे टीबीचे केसेस आहेत त्याच्यापैकी 25% केसेस भारतामध्ये आहे. म्हणजे 25% बर्डन ऑफ ट्युबरक्युलोसिस इज इन इंडिया. बापरे. दरवर्षी म्हणजे दर मिनिटाला 4 लोक अफेक्ट होत आहे. भरपूर याच्यामुळे डेथ्स होत आहेत. भरपूर त्याचे कारणं आहे. त्याच्यामध्ये अलग अलग कारणं असं सांगू शकतो मी की भारताची जी लोकसंख्या आहे ती, पोल्युशन्स आहे, एका ठिकाणी राहणे, गर्दीमध्ये राहतात लोक, त्यामुळे अवेअरनेस नाही आहे लोकांना, त्याची जाण नाही आहे, त्याच्यामुळे लोक काळजी घेत नाही, औषधं घेत नाहीत, त्याच्यामुळे हा रोग जो आहे तो पसरतो आहे, रॅपिडली पसरतो आहे. म्हणजे एक कारण तर हे आहे की लोकांना अवेअरनेस नाहीये, लोकांना माहित नाहीये त्या आजाराबद्दल, आणि मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्याची माहिती देणार आहोत. तर मुख्य कारण काय असतात यामागे नेमकी? बघा, ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन जे आहे हे टीबीचं क्षयरोगाचं इन्फेक्शन, हे वातावरणात जसं मी बोललो ते शरीरामध्ये एंट्री, सगळ्यांना इन्फेक्शन होणे वेगळं पार्ट आहे आणि त्याची बिमारी डिसीज होणं हा सेकंड पार्ट आहे. म्हणजे जे लोक हॉस्पिटलमध्ये काम करतात, जसे डॉक्टर्स आहे, हेल्थ केअर वर्कर्स आहे, म्हणजे नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉयज, त्यांना पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. जे क्राऊडेड एरियामध्ये जे फिरतात, जसं बसमध्ये जातो आहे, ट्रेनमध्ये जात आहे, भरपूर लोक असतात, त्यामध्ये कोणाला खोकला असणार, कोण इन्फेक्टेड असणार माहिती नाही आपल्याला. त्यामुळे कुठून ना कुठून इन्फेक्शन सगळ्यांना होऊ शकते. ऑलमोस्ट आपल्या अर्ध्या लोकांना इन्फेक्शन असू शकतं, पण त्याच्यापैकी काही लोकांनाच बिमारी होते, म्हणजे डिसीज होतं. त्याचे वेगवेगळे कारणं असणार. कसं आहे की शरीरात कोणतं इन्फेक्शन झालं म्हणजे दोघांची लढाई असतं, इन्फेक्शन आणि आपली प्रतिकारशक्ती. जो जिंकल तो जिंकला असं आहे. म्हणजे इम्युनिटी आपली चांगली असली, इम्युनिटी म्हणजे आपले सोल्जर्स आहे, इम्युनिटीनी फाईट केलं व्यवस्थित इन्फेक्शनशी, बॅक्टेरियाशी, तर आपल्याला बिमारी नाही होणार, म्हणजे डिसीज नाही होणार. पण दुसरं आहे की इन्फेक्शन जे आहे ते व्यवस्थित काम करत असेल, इम्युनिटी कमजोर असेल तर इन्फेक्शन डिसीज होणार तो. तर त्यामध्ये मेनली कारणं असतात की आपली प्रतिकारशक्ती कशामुळे होऊ शकते, कोणकोणत्या बिमाऱ्या आहे, त्याच्यामुळे हे त्रास जे ट्युबरक्युलोसिस आहे, क्षयरोग आहे, तो होऊ शकतो. त्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होण्याचे वेगवेगळे कारणं आहे. जसं डायबिटीज आहे काही लोकांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, किडनी डिसीज आहे, क्रोनिक किडनी डिसीज आहे, काही लोकांचं लंग ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं आहे, म्हणजे काही लोकांना कॅन्सर्स आहे, त्याच्यामध्ये किमोथेरपी देतात. म्हणजे प्रतिकारशक्ती ज्याच्यामध्ये कमी होऊ शकते. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे HIV, एड्स. तर HIV आणि TB ह्याचा संबंध खूप जास्त आहे. म्हणजे HIV मध्ये मेनली काय होते की प्रतिकारशक्ती आपली कमी होते, त्यामुळे मोस्ट ऑफ द
HIV पेशंट त्यांना TB असण्याचे चान्सेस किंवा होण्याचे येणाऱ्या काळात खूप जास्त असतं. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपली प्रतिकारशक्ती चांगली असली तर इन्फेक्शन होणार नाही. जेव्हा प्रतिकारशक्ती आपली कमी होईल त्यावेळेस इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असणार. हा, म्हणजे प्रतिकारक क्षमता यावर बरंच काही निर्भर असतं असं म्हणायला हरकत नाही. नक्की. आणि खूप सोप्या भाषेत आपण सांगितलं की सुरुवातीला इन्फेक्शन होतो, तो वाढलं की मग आजारात रूपांतरण होतं. मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की त्याचे आता क्षयरोग होण्याचे टप्पे असतात. असं प्रायमरी इन्फेक्शन याच्यामध्ये काय आहे की एक्सपोज झालो आपण इन्फेक्शनला, काही लोकांना डायरेक्ट सिम्पटम्स यायला सुरू होतात. 2-3 आठवड्यात सिम्पटम्स येतात आणि ते सिम्पटम्स मग ते आपल्या फुफ्फुसांमध्ये किंवा अदर ऑर्गनमध्ये ज्या ज्या अवयवांमध्ये त्याचं इन्फेक्शन झालं त्याचे सिम्पटम्स येणं सुरू होतात. दुसरं असं असतं की लेटंट फेज. लेटंट फेजमध्ये काय होतं की इन्फेक्शन होतं पण आपली प्रतिकारशक्ती त्याला प्रतिकार करते, त्याच्या भोवती एक आवरण तयार करते, ग्रॅन्युलोमास फॉर्म होतो आणि ते तसंच राहते. त्यामध्ये पेशंट सिम्प्टोमॅटिक नसतो, पेशंटला काही त्रास होणार नाही पण त्याच्या आतमध्ये शरीरामध्ये इन्फेक्शन असणार. तिसरं असतं की ॲक्टिव्ह TB. ॲक्टिव्ह TB हे डायरेक्ट पण होऊ शकतं किंवा हे लॅटंट जे TB असतो ज्यावेळेस प्रतिकारशक्ती कमी झाली, ज्याचं आवरण तुटलं आणि इन्फेक्शन शरीरात पसरून ते त्रास जाणवतो पेशंटला. तर असं वेगवेगळे टप्पे असतात असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, आपण टप्पे सांगितले पण मग काही आजारांमध्ये त्या आजाराचे प्रकार असतात, तर मग TB मध्ये पण काही प्रकार असतात का? TB बघा, ट्युबरक्युलोसिस ही एक अशी बिमारी आहे, क्षयरोग, की आपल्या शरीरात कोणत्याही ऑर्गनला ते अफेक्ट करू शकतं. म्हणजे ब्रेनमध्ये पण होऊ शकते, स्पाईनमध्ये होऊ शकते, स्पायनल कॉर्डमध्ये होऊ शकते, हार्टमध्ये, लंग्स तर सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे, त्याच्यामध्ये तर मोस्ट कॉमन आहे. पोटामध्ये किडनी झाले, लिव्हर झाले, आतड्यांमध्ये होऊ शकतं आणि अशा सगळ्या ऑर्गनमध्ये किडनीचा प्रसार होऊ शकतो, किडनीचा आजार होऊ शकतो. तर बाकी अवयवामध्ये जसं झालं त्यानुसार त्याचे सिम्पटम्स, त्रास जाणवतात आणि त्यानुसार आपल्याला त्याची तपासणी करावं लागतं. तर हा TB झाला. तर याच्यामध्ये जो पहिल्यांदा TB झाला तर त्यामध्ये असं असतं की एक साधा TB असणार, जो आपण पहिल्यांदा झाला त्याच्यामध्ये टेस्ट केली तर त्याच्यामध्ये माहिती पडलं TB आहे आणि त्याला औषधं चालू केली आपण, तो TB प्रायमरी TB झाला. तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असे असतात की हा नॉर्मल सेन्सिटिव्ह TB झाला. दुसरा असतो मोनोड्रग रेजिस्टंट TB, म्हणजे काही जे फर्स्ट लाईन ड्रग्स आहे त्यामध्ये रिफाम्पिसिन असते, आयसोनियाझिड असते, पायरिझिनामाइड असते आणि इथॅम्ब्युटॉल. तर ह्या जे प्रायमरी ड्रग्स आहेत म्हणजे जे पूर्ण जगात किंवा भारतामध्ये आपल्याला सगळीकडे मिळतात, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे ते. तर ह्या 4पैकी कोणालाही एका ड्रगला रेजिस्टंट आहे, त्या ड्रगला नाही मानणारा असणार तर तो मोनोड्रग रेजिस्टंट झाला. त्यानंतर येतो मल्टी ड्रग रेजिस्टंट TB, म्हणजे त्याच्यामध्ये 2 असतात, रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझिड. या दोन्ही याला रेजिस्टंट आहे किंवा रिफाम्पिसिनला आहे तर तो मल्टी ड्रग रेजिस्टंट झाला. त्याच्यामध्ये तिसरा असतो पॉलीड्रग रेजिस्टंट TB, म्हणजे यात दोन्हीपैकी एक आणि तिसरा एक पुन्हा कोणताही रेजिस्टंट असला पॉलीड्रग रेजिस्टंट असतो. त्याच्यामध्ये परत XDR TB असतो, त्याच्यामध्ये सेकंड लाईन ड्रग्स जे आहे जसे वेगळे फ्लोरोक्लोनॉन्स असतात, काही इंजेक्टेबल कॅप्रिमायसिन वगैरे, तर इंजेक्टेबलला पण ते रेजिस्टंट असेल तर तो XDR झाला. आणि त्याच्यामध्ये तिसरा आणि शेवटचा प्रकार असतो TDR, टोटल ड्रग रेजिस्टंट TB, म्हणजे त्या सगळ्याच ड्रगला रेजिस्टंट असतो, तो कोणत्याच औषधाला न मानणारा असतो. अरे बापरे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आवश्यक असतं की आधी पेशंटला व्यवस्थित चेक करणे, डायग्नोसिस करणे, त्याचं निदान करणे, त्यानंतर प्रॉपर कॅटेगरायझेशन करणे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीचा पेशंट आहे, तो कोणत्या स्टेजमध्ये आहे आणि कोणत्या कॅटेगरीचा आहे ते आधी माहिती करणे, त्यानुसार त्याची प्रॉपर ट्रीटमेंट ठरवणे आणि त्याला सुरू करणे. तिसरा आणि चौथा आहे की त्या पेशंटची जबाबदारी आहे की ती औषधं पूर्ण घेणे रेग्युलर आणि रेग्युलर फॉलोअप ठेवणे डॉक्टरांकडे, जेणेकरून तो आजार जो आहे पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकेल. याच्यामध्ये डॉक्टरांसोबत पेशंटची आणि जी कम्युनिटी आहे, आपण घरचे लोक म्हणा किंवा समाज आपला जो आहे त्यांचं पण खूप योगदान असतं. कारण कोणत्याही बिमारीमध्ये कसं आहे, पेशंट डिप्रेस्ड होतो, थोडा निराश असतो, तर ही बिमारी अशी आहे की पूर्णपणे ठीक होणारी आहे. मॉरल सपोर्ट खूप आवश्यक आहे की डाएट व्यवस्थित, घरच्या लोकांनी व्यवस्थित त्याची काळजी घेतली, डाएट प्रॉपर औषधं घेतले, डॉक्टरांकडे वेळोवेळी दाखवले, तर तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच्याबद्दल काहीच काळजी करायची गरज नाही राहणार. गेल्या 25 वर्षांपासून काळजी आणि विश्वासाचं नातं. क्रीम्स हॉस्पिटल, रामदास पेठ आणि मनीष नगर, नागपूर.
डॉक्टर, आपण इतके सगळे प्रकार सांगितले, मला वाटतं 4 ते 5 प्रकार आहेत आणि बोलता बोलता आपण म्हणालात की सिम्पटम्स पण महत्वाचे असतात. तर मग या प्रकारानुसार सिम्पटम्स असतात की सगळ्या प्रकारांना सिम्पटम्स सारखे असतात? नाही, सिम्पटम्स मोर ऑर लेस सगळ्यांना जवळपास सारखेच असतात. म्हणजे लक्षणं सारखी दिसून येतात. हा, तर लक्षणं मेनली असतात की 2 ते 3 आठवडे पेशंटला ताप असतो. ताप थंडी वाजून असू शकतो. तापासोबत काही वेळेस स्वेटिंग होते, म्हणजे घाम पण सुटतो इव्हिनिंगला. आणि ताप मोस्टली हा इव्हिनिंग रायझिंग असतो, म्हणजे सायंकाळच्या वेळेस थोडंसं अंग गरम होणे, घाम सुटणे आणि थोडीफार थंडी वाजणे अशा प्रकारचं असणार. सोबत पेशंटला भूक लागत नाही. सिग्निफिकंट वेट लॉस, म्हणजे 10% त्याचं एका महिन्यात वजन कमी होत असेल, जसं 60 किलो आहे तर 6 किलोनी 5-6 किलोनी कमी होत आहे, म्हणजे सिग्निफिकंट वेट लॉस झाला तो होत असेल. आणि सोबत खोकला येतो, काही लोकांना दम लागतो, असे वेगवेगळे सिम्पटम्स असतात. तर हे तर फुफ्फुसाच्या क्षयरोगाबद्दल आहे. त्यासोबत काही लोकांना जसं मेंदूचा असला तर डोकं दुखणे, चक्कर येणे, डोळ्याला दिसताना काही प्रॉब्लेम होणे, हा वेगळा प्रकार असू शकतो. फुफ्फुसामध्येच फुफ्फुसाच्या बाहेरचं आवरण जे असते, प्ल्युरल कॅव्हिटी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पण पाणी भरतं. बरेच पेशंट्स असतात, प्ल्युरल फ्लुइड असतं ते, म्हणजे प्ल्युरल इफ्युजन मध्ये, त्याला एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसमध्ये हे सगळे कॅटेगराईज होते. तर त्याच्यामध्ये पेशंटला खोकला येणे, कोरडा खोकला येणे, दम लागणे, ताप असणे, हा सिम्पटम्स असतात. पोटाचा टीबी असेल तर पोट दुखणे, नॉशिया, वॉमिटिंग होणे, हे सिम्पटम्स होऊ शकतात. सोबत तर कॉमन सिम्पटम्स म्हणजे ताप, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, ह्या गोष्टी यामध्ये कॉमन असतात. डॉक्टर, बोलता बोलता आपण म्हणालात की छातीचा टीबी वेगळा असतो, मेंदूचा वेगळा असतो, पोटाचा वेगळा असतो आणि त्यानुसार लक्षणं बदलतात. पण एकंदरीतच ही लक्षणं किती दिवस दिसून येतात? बघा, आपण पेशंटनी डॉक्टरांकडे गेला किंवा कोणाही फिजिशियनकडे गेला तर तो किती वेळात पोहोचतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तर बरेच पेशंट्स आहे की जे खूप जास्त झाल्यानंतर पोहोचतात. हो, कारण खोकला म्हटलं की लोकांना वाटतं 8 दिवसात बरा होईल आणि तो बरा नाही झाला तर मग डॉक्टरकडे जाण्यात येतं. बरोबर. तर याचे सिम्पटम्स जे आहे की 2 आठवड्याच्या वर खोकला असेल आणि सोबत बाकी काही सिम्पटम्स असेल, जसं ताप येतो आहे, वजन कमी होत आहे, भूक लागत नाही आहे, तर त्याला आधी आपल्याला चेक करणं गरजेचं राहील. आधी तर क्लिनिकली इव्हॅल्युएट करून घेणे, तपासणी करणे त्याची. सोबत काही तपासण्या असतात जसं रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन. आधी तर आपण एक्सरे करतो. एक्सरेमध्ये फुफ्फुसाचा टीबी असेल तर तो त्याच्यामध्येच माहिती पडतो. आणि काही गोष्टी असतात की जे छोटा छोटा बारीक टीबी असतो, जो त्याचे प्रकार आपण बोलूया नंतर, पण त्यामध्ये एक्सरेमध्ये नाही पडत. त्यावेळेस आपल्याला सिटी स्कॅनची गरज पडते. तर एक्सरेमध्ये मोस्टली बरेच वेळा याचं डायग्नोसिस निदान होऊ शकतं, म्हणजे की हा प्रोबॅबली टीबीचा इन्फेक्शन असू शकते असं. पण असं नाही की प्रत्येक एक्सरेमधला डाग म्हणजे जो टीबी आहे. कारण बरेच वेळ होतात पेशंट असे बाहेर एक्सरे करतात, टीबीची औषधं घेऊन घेतात. म्हणजे जसं म्हणतात ना की हर पिली चीज सोना नाही होती, वैद्यकीय क्षेत्रात म्हणतात की हर एक्सरे का डाग टीबी नाही होता. हां, तर त्याप्रमाणे की त्याचं डायग्नोसिस होणं हा रेडिओलॉजिकल पार्ट झाला. त्यानंतर येते की मायक्रोबायोलॉजिकल, म्हणजे आपण जे कफ निघतो तर कफची तपासणी करून घ्यायला हवी. त्याच्यामध्ये स्पुटम एक्झामिनेशन असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात तपासणीचे. त्यामध्ये आपल्याला कन्फर्म टीबी आहे की नाही ते कन्फर्म होऊ शकते. सोबत हे तर फुफ्फुसाचं झालं. बाकीचं असतं की छातीत पाणी भरतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी काढून पाण्याची तपासणी होऊ शकते. मेंदूतला टीबी असेल तर त्याच्यामध्ये आपण स्पायनल कॉर्डमध्ये जे फ्लुइड असतं CSF त्याची तपासणी करतो. पोटातला टीबी असेल, गाठीचा टीबी असतो, तर त्याच्यामध्ये आपण FNAC किंवा बायोप्सी करून त्याचं तपासणी केली तर निदान कम्प्लिटली म्हणजे 100% आपल्याला कन्फर्म मिळू शकतं. डॉक्टर, इतके सगळे प्रकार असतात, पण मग हे अनुवंशिक असतं का? नाही, अनुवंशिक नाही. हा कॉन्टेजियस डिसीज आहे, म्हणजे पसरणारा डिसीज आहे. हा अनुवंशिक बिलकुल नाही. हा एक मोठा गैरसमज आहे की माझ्या आईवडिलांना नव्हता किंवा माझ्या घरी कोणालाच नव्हता तर मला कसा झाला टीबी. तर कारण तर हा कॉन्टेजियस असल्यामुळे हा स्प्रेड होतो एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला. तर जसे मी आधीच सांगितलं आहे की श्वासनलिकेद्वारे म्हणजे ड्रॉपलेट जे असतात ते स्प्रेड करतात आणि ते जसं वातावरणात काही तास ते जिवंत राहू शकतात. ड्रॉपलेट्स मध्ये जे जंतू असतात ते आपल्या नाकाश्वासाने फुफ्फुसामध्ये गेलं तर तिथे इन्फेक्शन होऊ शकते. सोबतच टीबी काही जंतू असतात जे रक्तामध्ये जातात आणि रक्ताद्वारे बाकी शरीराच्या ऑर्गनमध्ये पण पसरतात. तो ऍडव्हान्स डिसीज असतो, एक्सटेन्सिव्ह डिसीज म्हणतो त्याला. आणखी एक गोष्ट यामध्ये येत असते की वय, काही आजार जे असतात ते म्हाताऱ्या लोकांना होतात, काही मध्यमवयीन लोकांना आणि काही लहान मुलांना होतात. टीबीच्या बाबतीत वयाचं असं काही बंधन आहे का? नाही, असं काहीच नाही.
टीबी कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांना पण होऊ शकतो, मध्यमवर्गीय मुलांना पण होऊ शकतो, बाळांना होऊ शकतो किंवा ओल्ड एज पर्सनला पण होऊ शकतो. जिथे प्रतिकारशक्ती आपली कमी राहील तेव्हा आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहे. तर यामध्ये मी सांगू इच्छितो की मिडल एज किंवा लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती चांगली असते. एकदम लहान असतो तो एक्सपोजर होत नाही त्याला, त्याच्यामुळे त्याचे चान्सेस कमी असतात. पण ओल्ड एजमध्ये त्यामध्ये काही बिमाऱ्या असतात, जसं कोमॉर्बिडिटीज एखाद्या व्यक्तीला असतेच. BP, शुगर, किडनीचा प्रॉब्लेम, लिव्हरचा प्रॉब्लेम, काही कॅन्सरच असतात, कोणाला काही औषधं चालू असतात इम्युनिटी कमी होण्यासाठी, जसे रुमेटॉइड आर्थरायटिस वगैरे असे ऑटोइम्युन डिसीज आहे. तर याच्यामध्ये एक वय एक फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी इम्युनिटी कमी सोबत हे बिमाऱ्या असे कोमॉर्बिडिटीज असणं, त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. त्याच्यामुळे या एजमध्ये ओल्ड एजमध्ये TB होण्याचे चान्सेस जास्त आहे. पण मी नक्की हे सांगू शकतो की TB कोणत्याही वयात होऊ शकतो. असं स्पेसिफिक एज लिमिटेशन नाही आहे की या वयात होणार नाही किंवा या वयात होईल, कधी पण होऊ शकतो. डॉक्टर, याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात क्रीम्स हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे ट्युबरक्युलोसिस अर्थातच क्षयरोग, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत क्रीम्स हॉस्पिटलचे श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील बाकमवार. क्रिम्स हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर. छाती रोगासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार विभाग, ऍडव्हान्स क्रिटिकल केअर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 888-888-3502. गेल्या 25 वर्षांपासून काळजी आणि विश्वासाचं नातं. क्रीम्स हॉस्पिटल, रामदासपेठ आणि मनीष नगर, नागपूर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, आपण कारणं जाणून घेतली, लक्षणांबद्दल आपण सांगितलं आणि एकंदरीतच अनुवंशिक असतो नसतो या सर्व बाबी आपण जाणून घेतल्या. आता आपण थोडंसं वळूया निदान पद्धतीकडे. तर ट्युबरक्युलोसिस, TB याचं निदान नेमकं कसं करायचं? TB, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग निदानासाठी एकदम सोपं आहे आणि भारतामध्ये तर खूप कॉमन हा आजार असल्यामुळे हर दुसरा व्यक्ती म्हणजे ज्यामध्ये सिम्पटम्स आहे आणि त्रास आहे आणि पेशंट डायग्नोसिस होत नाही, त्याच्यामध्ये TB असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. तर बघा, मोस्ट कॉमन आहे की पल्मनरी ट्युबरक्युलोसिस, छातीचा क्षयरोग. तर याच्यामध्ये आधी पेशंटला इव्हॅल्युएट करणे म्हणजे तपासणी करणे, त्याची हिस्ट्री घेणे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. की अर्धाचा निदान आहे तो हिस्ट्रीवरूनच होऊ शकतं. म्हणजे त्याची आधीची तापाची हिस्ट्री किती दिवसाची आहे, बाकी सिम्पटम्स कसं आहे, वेट्स कसं आहे त्याचं, बाकी या सगळ्या गोष्टी, त्याचे कॉन्टॅक्ट्स कुठे कुठे काय काम करतो, या सगळ्या गोष्टीवरून एक अंदाज येतो की बिमारी कोणती TB असू शकते की नाही. त्यानुसार मग आपण इन्व्हेस्टिगेशनकडे वळतो. जसं काही रक्ताची तपासणी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडू शकते की हा TBचा प्रकार असू शकतो. सोबत रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन असतं, एक्सरे आहे, CT आहे. त्यामध्ये एक्सरेमध्ये आपल्याला पॅचेस दिसतात, दोन्ही बायलॅटरल अप्पर लोब मोस्ट कॉमनली असते. प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कुठेही पण पॅचेस असू शकतो. त्यानंतर आहे CT स्कॅन. CT स्कॅनमध्ये आपल्याला अचूक असं लंगचं स्ट्रक्चर दिसतं. त्याच्यामध्ये आपल्याला एक कन्फर्मेटरी साईन असतं त्याच्यामध्ये की हा TB असू शकतोय नाही. त्यानुसार आपल्याला तिसरी शेवटची टप्पा असतो की मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट. म्हणजे पेशंटला कफ येतो आहे तर त्याच्यामध्ये कफची तपासणी म्हणजे स्पुटम जे एक्झामिनेशन करतो आपण, त्यामध्ये फर्स्ट असतं की स्मिअर टेस्ट म्हणजे AFB स्टेनिंग असतं. त्याच्यामध्ये TB आहे की नाही त्याचे ग्रेडिंग असतात, त्यानुसार आपण डायग्नोसिस होतं. समजा बरेच वेळ कफ काढू शकत नाही काही पेशंट, तर ते स्टेनिंग निगेटिव्ह येऊ शकतं. त्याच्यापेक्षा आता चांगले टेस्ट आले आहे, जीन एक्सपर्ट्स आहे, CB नाईट जे म्हणतो. तर जीन एक्सपर्ट जे आहे तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट 2 तासात मिळतो आणि त्याच्यामध्ये ड्रग रेजिस्टंट TB आहे की नाही ते पण कळतं. तर ही एक तपासणी झाली. नंतर येते की लाईन प्रोब असे LPA म्हणतो आपण त्याला, ती पण लवकर येते तपासणी आणि त्याच्यामध्ये रिफाम्पिसिन सोबत आयसोनिझेट रेजिस्टंट आहे की नाही ते कळते, म्हणजे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स झाली. सोबत एक कन्फर्मेटरी 100% कन्फर्म करण्यासाठी कल्चर आहे. त्याच्यामध्ये सॉलिड कल्चर असते आणि एक लिक्विड मीडिया कल्चर असतं. तर सॉलिडला जवळपास येण्यासाठी 12 आठवडे लागतात आणि लिक्विड कल्चरसाठी 6 ते 8 आठवडे लागतात. तर याच्यामध्ये 100% माहिती पडते. याच्यात AFB पॉझिटिव्ह असेल तर हा कन्फर्म पॉझिटिव्ह आहे
नसेल तर हा निगेटिव्ह आहे. म्हणजे शेवटपर्यंत फर्स्ट वीकला टेस्ट करतात, सेकंड वीकला, थर्ड वीकला, मॅक्सिमम 6 to 8 वीक्सपर्यंत हे लिक्विड मीडियामध्ये कल्चर करतात. तर हे झालं स्पुटममध्ये. दुसरं आहे की छातीमध्ये पाणी भरलं आहे, प्लुरल इफ्युजन झालं आहे, तर त्याच्यामध्ये पाण्याची तपासणी करतो आपण. तर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात, त्यानुसार आपल्याला एक कन्फर्मेटरी अंदाज येतो की हा TB आहे आणि त्यानुसार आपण औषधे सुरू करू शकतो. समजा त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येत नसेल तर आपण प्लुरल बायोप्सी घेऊ शकतो. तर बायोप्सी हिस्टोपॅथॉलॉजीसाठी किंवा जीन एक्सपर्टसाठी पाठवलं तर त्याच्यामध्ये कन्फर्म होऊ शकतं. ब्रेनचा TB असेल तर CSF स्टडी करू शकतो. पोटाचा TB असेल, गाठीचा TB असेल तर त्याच्यामध्ये आपण गाठीचा FNSC किंवा बायोप्सी करून ते या तपासणीसाठी पाठवू शकतो. आणि काही ठिकाणी पस भरतं, ते पस पण आपण पाठवू शकतो कल्चरसाठी, त्याच्यामध्ये पण आपल्याला कन्फर्मेशन होते. त्याच्यामध्ये निदान करणं हे महत्त्वाचं आहे आणि निदानासोबत प्रॉपर ट्रीटमेंट हे पण खूप आवश्यक राहील. निदान जे आपण सांगितलं, काही टप्पे सांगितले निदानाचे, पण मग मेंदूचा TB असेल किंवा पोटाचा TB असेल तर मग यामध्ये पण निदान पद्धती हीच लागू होत असते का? हो, म्हणजे कसं आहे की आता आपण फुफ्फुसामध्ये कफ राहतो, तो बाहेर सिक्रेशन्स येतात, कारण तिथे जिथे इन्फेक्शन होतं तिथले काही ना काही सिक्रेशन जे पदार्थ आहे त्याची आपल्याला तपासणी करावी लागते. तर त्यामध्ये त्याचं इन्फेक्शन आहे की नाही ते कळेल. तर फुफ्फुसामध्ये आपल्याला कफ निघतो म्हणून आपण फुफ्फुसाचा TB निदान करू शकतो. ब्रेनमधून तर कफ नाही निघणार, तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथले जे सिक्रेशन्स आहे त्याची तपासणी करतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यानुसार त्याची तपासणी होते आणि त्याच्यात आपल्याला डायग्नोसिस होऊ शकते. काही वेळेस कसं आहे की काही ठिकाणी नाही होत, डिफिकल्ट असतं. रेडिओलॉजिकली त्यामध्ये काही साईन्स असतात की हा TB असू शकतो की नाही. रेडिओलॉजिकली आपण 100% कन्फर्मेटरी नसते डायग्नोसिस, पण एक अंदाज येतो, एक प्रोबॅबिलिटी वाढते की हा TB असू शकतो. त्यानुसार आपलं एक डायग्नोसिसकडे आपण वळतो. म्हणजे निदान पद्धती मात्र एक त्याची पर्टिक्युलर स्टेजेस असतात, त्या पद्धतीने आपण जात असतो असं म्हणायला हरकत नाही. क्रिम्स हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर. छाती रोगासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार विभाग, ॲडव्हान्स क्रिटिकल केअर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 888-888-3502. निदान झाल्यानंतर जेव्हा एकदा कन्फर्म होतं की नाही या पेशंटला TB आहे, तर मग अशा वेळी सगळ्यात मेन मोटो असतो तो म्हणजे उपचार पद्धती करायची. आता काय करायचं पुढे, तर उपचार पद्धतीचं स्वरूप काय असतं? उपचार पद्धती सगळ्यात ठरवून दिलेलं आहे, काही गाईडलाईन्स आहे, त्यानुसार सर्वच जण फॉलो करतात. आणि आधीच्या काळात असं होतं की उपचार पद्धती नव्हत्या एवढ्या चांगल्या, त्याच्यामुळे पेशंट्स दगावणे खूप जास्त होतं. पण आता एवढ्या छान उपचार पद्धती आल्या आहे, छान औषधं आहे, त्याच्यामुळे हा डिसीज जो आहे तो कम्प्लिटली म्हणजे 100% बरा होऊ शकतो. तर याच्यामध्ये प्रायमरी TB असेल तर आपल्याला 6 महिने ते 9 महिन्यापर्यंत औषधं घ्यावं लागतात, त्याच्यामध्ये पूर्ण हा क्युअर होऊ शकतो. काही जो TB असतो जसं लिम्फ नोडचा TB, स्पाईनचा TB किंवा हाडांचा TB जो असतो त्याला वेळ लागतो. त्याला 12 महिन्यापर्यंत औषधं घेऊ लागू शकतो किंवा काही त्याच्यापेक्षा जास्त पण औषधं काही काळ जास्त घेण्याची गरज पडू शकते. हा प्रायमरी TB झाला. काही वेळेस कसं जसं आपण आधी बोललो की मोनो ड्रग रेजिस्टंट TB, पॉली ड्रग रेजिस्टंट TB, XDR TB असू शकतो, TDR TB, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे औषधं आहे आणि त्याची ट्रीटमेंट ड्युरेशन म्हणजे त्याचा काळ पण जो आहे ट्रीटमेंटचा वेगळा आहे. जसं MDRमध्ये आपण जवळपास 1.5 ते 2 वर्ष औषधं घ्यावं लागतात. आणि काही आता नवीन उपचार पद्धती, नवीन औषधं आली आहे जी गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केली आहे. अशी 2 औषधं आहे जी एकदम छान रिझल्ट्स आहे आणि त्याच्यामुळे ते पेशंटला पण व्यवस्थित टॉलरेट होतात. आधी काही इंजेक्शन्स घ्यावं लागायचे, 6 महिने इंजेक्शन घ्यावं लागायचे, त्याचे काही साईड इफेक्ट्स असायचे, त्याच्यामुळे पेशंटमध्ये सोडून द्यायचे. तर आता या छान उपचार पद्धतीमुळे ड्युरेशन पण कमी झाला ट्रीटमेंटचा आणि त्याचा रिझल्ट्स पण खूप छान येऊ लागले आहे. म्हणजे TB बरा होऊ शकतो ही एक आशा आपण म्हणता येईल. आशा कशाला, तो बरा होऊ शकतो असं आपल्या श्रोत्यांना आपल्याला इथे सांगता येईल. कुठलाही आजार होऊ नये म्हणून प्रत्येक जण धडपडत असतो, तर प्रत्येकाला वाटतं की नाही मला कुठलाच आजार होऊ नये. तर मग TB होऊ नये म्हणून आधीपासून आपण काही काळजी घेऊ शकतो का? नक्की, प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपण जिथे राहतो, ज्या वेदरमध्ये राहतो आहे, इथे TB खूप जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला काळजी घेणं खूप आवश्यक राहील. आपण डाएट जो आहे म्हणजे खाण्यापिण्यावर खूप छान लक्ष दिलं पाहिजे. चांगलं प्रोटीन डाएट असायला पाहिजे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील. सोबत आपण जिथे पण क्राऊडेड प्लेसेसमध्ये जातो
तिथे शक्यतो मास्क यूज करणे खूप गरजेचं राहील, कारण तो नाकातोंडाद्वारे आपल्या शरीरात एंटर करू शकतो. त्याच्यामुळे मास्क शक्यतो यूज करणे आवश्यक राहणार. त्याच्यामुळे आपण त्याचं प्रिव्हेन्शन करू शकू. तिसरं आहे की लहान मुलांना पण आपण जसं वॅक्सिन्स लावतो, याची पण वॅक्सिन्स आहे जे सगळ्यांना कंपल्सरी केलं आहे, BCGची वॅक्सिन. तर याच्यामुळे आपल्याला बरेच म्हणजे प्रिव्हेन्शन होण्यासाठी मदत होते. मोस्टली लहान मुलांना तरी याच्यामुळे TB कमी प्रमाणात होतोय. हां. त्याच्यानंतर मी सांगू शकतो की आपण रेग्युलर एक्सरसाइजेस करणे आणि जिथे पण शंका वाटेल त्यावेळेस लवकर डॉक्टरांकडे पोहोचून त्याचं लक्षणं असेल तर उपचार करणे किंवा त्याची निदान करणे खूप गरजेचं राहील. डॉक्टर, एकदा TB झाल्यानंतर तो पुन्हा येऊ शकतो का, आणि पुन्हा येऊ नये म्हणून पेशंटनी पण काही काळजी घ्यायची असते का? नक्की, हा खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. कारण तर बरेच लोकांना शंका असते की आता TB झाला म्हणजे झालं, काही होणार नाही, किंवा काही लोकांना असतं की आता TB झाला म्हणजे आता परत पण होणार. तर हा असा आहे की TB एकदा झाला म्हणजे पुन्हा होणार नाही असं नाही. त्या पर्सनला, त्या माणसाला परत TB होण्याचे चान्सेस असतात. जेव्हाही मी जे सांगितलं आहे की प्रतिकारशक्ती हे खूप मोठं आपलं एक साधन आहे की ज्याच्यामुळे आपण प्रिव्हेंट करतो, सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करू शकतो TB. तर त्याच्यामध्ये की डाएट व्यवस्थित ठेवणे, सोबत निदान करणे वेळेवर, वॅक्सिन्स घेणे आणि गरज वाटल्यास ज्यावेळेस आपल्याला सिम्पटम्स येणार त्यावेळेस डॉक्टरांकडे पोहोचणे गरजेचं राहणार. स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वपूर्ण ठरतं. एखाद्या व्यक्तीला जर TB झाला असेल तर त्याने देखील. सरते शेवटी आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल? शेवटी मी लोकांना सगळ्यांना हे सांगू इच्छितो की TB हा आजार पसरणारा आहे, पण त्याच्यामुळे भिण्याचं काहीच कारण नाही. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि याच्या बरा झाल्यानंतर पण माणूस पूर्णपणे सुदृढ राहू शकतो. त्याच्यामुळे काही त्याचे कॉम्प्लिकेशन जे आहे ते मिनिमम करू शकतो, आपण कमी करू शकतो. त्याच्यामुळे हा आजार झाला किंवा ह्या आजारामुळे घाबरून बाकी कामं करणं न करणे किंवा बाकी गोष्टींसाठी आपण कुठे ह्या बिमारीमुळे काही संकोच बाळगायला बिलकुल नको, काहीच कारण नसायला पाहिजे. आणि सोबत जेव्हाही वाटेल तुम्हाला काही सिम्पटम्स येते आहे तर आधी डॉक्टरांना दाखवा, त्याचं निराकरण करणं तेवढंच आवश्यक आहे जेवढं की तुम्ही बिमारी ठीक करताय. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण अवॉइड केलं, ते त्याला प्रिव्हेंट केलं तर समोरची काळजीच नसणार आपल्याला. डॉक्टर, आपण अगदी बरोबर म्हणालात, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे कुठलाही आजार होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणं हे महत्वाचं ठरतं. डॉक्टर स्वप्नील बाकमवार, आपण इथे आलात आणि क्षयरोग म्हणजेच ट्युबरक्युलोसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत होतात क्रीम्स हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम, आणि आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय होता क्षयरोग अर्थातच ट्युबरक्युलोसिस. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं क्रीम्स हॉस्पिटलचे श्वसन रोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील बाकमवार यांनी. तेव्हा डॉक्टर स्वप्नील बाकमवार यांच्यासह मी वैदेही चौरे घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.